नमस्कार शेतकरी मित्रांनो, महायोजना दूतवर तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता लगेचच खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि या खरीप हंगामाची बरीचशी कामं अजूनही मशागतीची कामं पेंडिंग आहेत. कारण मे महिन्यातच अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याची काही मशागतीची कामं अपूर्ण आहेत. अशातच आपल्या शेताला जायला रस्ता नाही आणि रस्ता नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या भरपूर अडचणी असतात. आता त्यामध्ये प्रत्येक शेतातील कामं आता हे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटावेटर इत्यादी यंत्राद्वारेच केली जातात. कारण बैलावर आता कोणीही शेती करत नाहीये. कारण काळ बदलला आहे आणि काळानुसार शेती करण्याची पद्धत सुद्धा बदललेली आहे. आता शेत रस्ते नसल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना खूप काही अडचणी येतात. आता आपल्या शेताला शेत रस्ता नाही. त्यामुळे आपल्याला जर शेतामध्ये हार्वेस्टर न्यायचा असेल, तर हार्वेस्टरवाला येत नाही. ट्रॅक्टर न्यायचा असेल, तर लवकर ट्रॅक्टर जातं. परंतु दुसऱ्या शेतकऱ्याने एकदा पेरणी केली, तर आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर सुद्धा जात नाही. त्यामुळे शेतकऱ्याला खूप साऱ्या अडचणी येतात. आता जर कोण्या शेतकऱ्याला वाटलं मला शेतामध्ये भाजीपाला करायचा आहे, तर ते शक्य नाही. कारण शेतामध्ये जायला रस्ता नाही. शेतात आपली भावकी किंवा इतर शेतकरी शेताला जाऊ देत नाहीत. कारण भाजीपाला नेणं आणणं त्याची वाहतूक करणं एवढंही सोपं नाही. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपण शेतामध्ये कपाशी लावली असेल किंवा इतर काही पिकं असतील. आता ती पिकं आपल्याला बोरवेलला पाणी कमी पडलं, विहिरीला पाणी कमी पडलं, नवीन बोरवेल घ्यायचा आहे, तर बोरवेल मशीन जात नाही कारण आपल्या शेताला रस्ता नाही. आता इकडून तिकडून कसंही बोरवेलला आपण गहू काढला, गहू काढायला आपल्या शेतामध्ये हार्वेस्टर जात नाही. कारण हार्वेस्टरला बाहेरचा असतो, बारीक रस्ते असतात, बारीक रस्त्यामुळे हार्वेस्टरला जात नाही. मग शेतकरी सांगते माझा 10 एकर गहू आहे. 10 एकर गहू असल्यामुळे तो हार्वेस्टरला कसा बसा रेडी होतो. त्या पानंद रस्त्याने बारीक रस्त्याने कशी तरी त्याची मशीन कुठे अडकली तरी तो कशी बशी घेऊन जातो आणि मग शेतकरी सांगतो माझा 10 एकर नाही तर 2 एकरच आहे. म्हणजे असे कुठाने करून आपले कामं करून घ्यावे लागतात. त्याला एकमेव कारण म्हणजे आपल्या शेताला शेत रस्ता नाही. आता कोण्या शेतकऱ्याला पाणी आहे, तर त्याला फळबाग करायची आहे. परंतु जे काही व्यापारी असतात, त्यांची वाहनं आपल्या शेतामध्ये जात नाहीत. त्यामुळे शेतकरी फळबाग करू शकत नाहीत. कोणी जर फळबाग केली, तर त्या फळबागेला भाव कमी देतात. कारण त्यांना सांगितलं जातं, की तुमच्या शेतात रस्ता नाही, आम्हाला वाहतूक खर्च हा जास्त लागतो. त्यामुळे राज्य शासनाने आता 22 मे रोजी एक शासन निर्णय काढला आहे आणि त्यानुसार मागेल त्याला शेतरस्ता मिळणार आहे. तो शेतरस्ता आता 3 ते 4 मीटर म्हणजे जवळपास 12 फुटाचा रस्ता हा असणारच आहे. आता तुम्ही म्हणसाल 12 फुटाचा रस्ता आहे कसं शक्य आहे? कारण जे काही अगोदरच शिवरस्ते होते किंवा मोठाले रस्ते होते त्याची नोंद 7/12वर आहे. परंतु शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून तो सुद्धा रस्ता ठेवला नाही. तर मग ज्या शेताची 7/12वर नोंदच नाही, तर असा शेत रस्ता इतर शेतकऱ्याला, इतर भावकीला देणं कसं शक्य होईल? तर शासन निर्णयानुसार म्हणजे 1966च्या कलम 143 नुसार आता प्रत्येक शेतकऱ्याला मागेल त्याला शेतरस्ता देणे बंधनकारक राहील आणि जो शेतकरी हा शेतरस्ता मागेल त्या शेतकऱ्याला संबंधित अधिकाऱ्यांनी 90 दिवसाच्या आत त्याचं प्रकरण हे निकाली काढत त्याला शेतरस्ता देणं हे बंधनकारक राहणार आहे. आता शेतातील बांध हा मालकी हक्काचा जरी असला शासन निर्णयानुसार इतर हक्कामध्ये आता हा 12 फूट रस्ता येणार आहे. त्यामुळे मागील त्याला शेतरस्ता हा नक्कीच मिळणार आहे. तर या शासन निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या महाराज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. आता शेतातील बांध रस्त्यावरून सुद्धा हा 12 फूट रस्ता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. कारण शासनाचं म्हणणं असं आहे की बांध हे केवळ दोन शेताच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापन आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. आता बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकून ठेवावे. रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यंत्रीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी. आता या शेत रस्त्याची नोंद 7/12 उताराच्या इतर हक्क या सदरात नोंद झाल्यामुळे या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापन होईल. आणि जेव्हा कोणी 7/12 काढेल त्या 7/12वर इतर हक्कामध्ये हा 12 फूट रस्ता त्याला दिसेल. म्हणजे ज्यावेळेस आपण जमिनीचे खरेदी विक्रीचा व्यवहार करतो त्यावेळेस सुद्धा घेणाऱ्याला सुद्धा या क्षेत्रस्त्याची माहिती पडेल. आता हा जो शासन निर्णय आहे, हा कायदा अगोदरच 1966च्या कलम 143 नुसार अंमलात होता आणि त्यावेळेस आणि त्यावेळेस जी शेती होती, जी शेती करायची पद्धत होती, पारंपरिक शेती होती. त्यावेळेस शेतामध्ये जाण्यासाठी एकतर बैलजोडी होती आणि शेतामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी फक्त लाकडी अवजारांचा उपयोग केला जात होता. परंतु काळानुसार आता शेती करण्याची पद्धत सुद्धा बदलली आहे. त्यामुळे शेतामध्ये आता बैलजोडी न जाता शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर जात आहे, हार्वेस्टर, त्यानंतर रोटावेटर आणि बरेचसे यंत्राद्वारे शेती केली जाते.
आणि आता या शासन निर्णयाची अंमलबजावणी कितपत होते हे बघावं लागणार आहे. या शासन निर्णयानुसार बऱ्याच शेतकऱ्यांना आता आपल्या बांधावरून, आपल्या शेतातील रस्त्यावरून जे वाद होत होते ते वाद आता होणार नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी आता सुखाने आपली शेती करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती नक्कीच होणार आहे आणि आता पारंपरिक शेती पद्धती न करता आधुनिक शेती प्रत्येक शेतकरी हा करू शकतो. कारण मागेल त्याला शेतरस्ता हा आता शासन त्याला 90 दिवसामध्ये उपलब्ध करून देणार आहे. तर ही होती 22 मे रोजीच्या शासन निर्णयाबद्दलची माहिती. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद.